नमस्कार, मी डॉक्टर सुरेश, टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. TIITच्या संदर्भात एक अपडेट नवीन प्रसिद्धी निवेदन आलेलं आहे. यामध्ये म्हटलेलं आहे की जी अंतिम मुदत आहे अर्ज भरण्याची ती 14 मे 2025 हीच आहे. आणि फक्त असे विद्यार्थी, असे उमेदवार ज्यांचे BEd MAd महाराष्ट्र लोकसेवा परीक्षा तसेच अन्य इतर स्पर्धा परीक्षेसाठी ते असतील तर त्यांनी मात्र जी माहिती भरून द्यायची, ही माहिती आपल्याला 21/5 पर्यंत भरून द्यायची आहे. त्यासाठीची ही लिंक इथे दिलेली आहे. आपण लिंक ह्या वेबसाईटवर जाऊन बघू शकतो. अधिकृतपणे जी वेबसाईट आहे त्या ठिकाणी ही ती लिंक आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपण इथे येणार. इथे आपल्याला माहिती भरायची आहे. ही माहिती भरण्यासाठीची जी मुदत आहे ती मुदत 21/5/2025 आहे. मात्र आपला TIIT परीक्षेसाठी अर्ज भरण्याची मुदत जी ती 14/5 हीच आहे. आधी आपण अर्ज भरायचा आहे 14/5 पर्यंत, आणि त्याच्यानंतर जर आपल्या परीक्षेच्या तारखा ह्या तारखेच्या दरम्यान असतील, 24/5 ते 5 जून या तारखेत जर आपल्या ह्या अन्य परीक्षा असतील तर अर्ज भरण्याची मुदत ही, तर यासाठीची माहिती पाठवण्याची मुदत ही 21/5 आहे. पण अर्ज मात्र आपला जो मुख्य अर्ज परीक्षेसाठीचा अर्ज आहे 14/5 पर्यंत भरायचा आहे. आणि जर आपल्या परीक्षेची तारखा या अन्य परीक्षेच्या तारखा क्लॅश होत असतील तर मात्र आपण ती फक्त तेवढी माहिती आपल्याला ही 21/5 पर्यंत या नमुन्यात या ठिकाणी भरायची आहे. म्हणून थोडं कन्फ्यूज होऊ नका की आपल्याला जी मुदतवाढ आहे ती मुदतवाढ अर्ज भरण्यासाठी नाहीये. ती माहिती जी आहे ती जी मुदतवाढ आहे ही फक्त ह्या प्रकारच्या आपल्या परीक्षा असतील तर त्या परीक्षेच्या संदर्भातली जी माहिती सादर करण्यासाठीची तारीख